छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मी या पार्ट 2 ला सुरुवात करते। नमस्कार मंडळी, धन्यवाद पार्ट 1 साठी एवढा चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल। खूप छान छान कमेंट्स आले आहेत मला। आणि हो, पार्ट 2 साठी आम्ही आलो आहोत शाहू बाजारमध्ये। शाहू बाजारमध्ये का, तर हे आता मी तुम्हाला पुढे दाखवते। तो डायलॉग तर तुम्ही ऐकला असेल ना, मी कोल्हापूरची लवंगी मिरची आहे, नाद करायचा नाही। तर याच्यासाठीच मी आली आहे शाहू बाजारमध्ये, कारण की शाहू बाजारमध्ये भव्य असा मोठा बाजार लागतो मिरच्यांचा। आणि हो, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या भेटतात। ते बोलतात ना, कोल्हापुरी मसाला हा खूप तिखट आणि झणझणीत असतो आणि त्याची चवच काय वेगळी असते। तर याच्यामुळे होतं, कारण की इकडच्या मिरच्या खूपच वेगळ्या असतात आणि खूप टेस्टी असतात, तिखट पण खूपच असतं। त्यामुळे आम्ही पण इथूनच मिरच्या घेतो आणि वर्षभराचा मसाला तयार करून जातो। आम्ही पण अशाच एका शॉपमध्ये गेलो होतो, त्या काकांनी आम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या दाखवल्या, जे की तिखट आणि चवीला पण असणार। त्यांनी मला सांगितलं की मिरच्या कशा ओळखायच्या आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या होत्या त्यांच्याकडे। बघा किती सुंदर मिरच्या आहेत। ही केडीएमची मिरची, ही संकेश्वरी मिरची, लवंगी मिरची, अशा 3 प्रकारच्या आम्ही मिरच्या घेतल्या। आणि हो, त्यांनी टेस्ट करायला पण दिली होती की बघा किती तिखट आहे करून। आम्ही टोटल 2.5 किलोच्या मिरच्या घेतल्या। त्याच्यामधला 1.5 किलो हा केडीएम मिरची घेतली, अर्धा किलो संकेश्वरी आणि अर्धा किलो लवंगी मिरची, हे टोटल 2.5 किलो मिरची घेतली। फायनली मिरच्यांची शॉपिंग संपली आणि आम्ही आलो बस स्टँड जवळ। हे आहे गडिंग्लजचा बस स्टँड। चला घरी जायला निघालो। पण घरी जाण्याच्या अगोदर गडिंग्लज फिरून खूप मजा आली आणि खूप सारे बरेच आठवणी जागे झालेत आमचे। लहानपणी खूप फिरलोय आम्ही गडिंग्लजमध्ये। रिस्पॉन्स खूप चांगला आला आहे हा पार्ट 1 ला। पार्ट 2 ला पण असंच प्रेम द्या। चला टाटा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा। ओके बाय।